चीनमध्ये HMPV व्हायरसचा उद्रेक दिसून येतोय। नव्या व्हायरसमुळे चीनमध्ये रुग्णालयांमध्ये HMPVच्या रुग्णांची गर्दी आहे। स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्याकरता लांबच लांब रांगा आहेत। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आरोग्य विभाग अलर्ट झालाय। आरोग्य विभागाकडून नागरिकांकरता सूचनांचं परिपत्रक जारी करण्यात आलंय। खबरदारी म्हणून नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन सुद्धा आहे। नव्या व्हायरसनं घाबरून जायची गरज नाही। या राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि देशातली आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम आहे। बऱ्याच वेळा आरोग्याची काळजी घेत असताना विनाकारण भीती, शंका, सोशल मीडियातनं अनवॉन्टेड अशा पद्धतीनं स्प्रेड झालेला अनावश्यक अशा पद्धतीचे गैरसमज यामुळे सुद्धा आपण घाबरून जातोय। कोणीही काळजी करायची गरज नाही। जे असेल त्याच्याबद्दल योग्य त्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना दिल्या जातील आणि त्या पद्धतीने या राज्यातल्या आरोग्य यंत्रणेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून राज्यातल्या सर्व आरोग्य विभागाला त्या पद्धतीच्या सूचना दिल्या जातील। काय नेमक्या सूचना जारी करण्यात येत आहेत नागरिकांकरता पाहूया आपण। सर्दी खोकला आल्यास तोंडावर रुमाल धरा। साबण आणि सॅनिटायझरनं वारंवार हात स्वच्छ करा। ताप खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणं शक्यतो टाळा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा। घर आणि कार्यालयात पुरेशा व्हेंटिलेशनची काळजी घ्या। हस्तांदोलन करणं आणि रुमालाचा पुनर्वापर करणं टाळा। कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण पाहतोय। आजारी लोकांशी संपर्कात राहणं टाळा। डोळे, नाक, तोंडाला सतत स्पर्श करणं टाळा। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं टाळा। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका, ही महत्त्वाची सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।